नमस्कार. मी वनश्री सखाराम नामदेव शिंदे, वनश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासन, तालुका बीड, शिवणी. तर मी असं बोलत आहे की पूर्ण भारत डाळिंबाच्या तेल्या रोगाने शेतकरी परेशान आहेत. मी निलगिरी लावली, सागवान लावलं, डाळिंब लावलं, वेगवेगळे शेतीत प्रयोग केले आणि वनश्री पुरस्कार भेटल्यामुळं माझ्या सह्याद्री वाहिनीला कुठल्या वनस्पती कुठल्या आजाराला चालतायत याच्यावर लाईव्ह भाषण होत आहेत. निसर्गानेच औषधं तयार केलेली आहेत आणि निसर्गानेच आजार तयार केले आहेत. असं माझं लक्षात आलं. 1997 ला मी डाळिंबाची 1000 डोंगरावर झाडं लावले. 2005 ला डाळिंबावर तेल्या रोग आला. आल्यानंतर मला असं स्वप्न पडलं होतं की मी आता खूप मोठा होईल, पण तेल्या रोगाने मी खलास झालो. माझ्या जमिनीच्या रष्ट्र्या सावकाराकडे गेल्या. पण कुठलीही हार न मारता शेतीमध्येच प्रयोग करत राहिलो आणि शेतीनेच मला कर्जमुक्त केलं. तर सांगायचं तात्पर्य असं की मी हे डाळिंबाचं तेल्या रोगाचं औषध एक वनस्पतीपासून तयार केलं. डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर इथं 2010 ला तपासणीसाठी दिलं. मी अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर फवारलं, पाहुण्याच्या शेतावर फवारलं, त्याचे मला चांगले रिझल्ट आले. पण 2010 पासून डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांनी मला टेलवाटेवलीचे उत्तर दिले. त्याच्यामुळे मी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे माझी तक्रार केली त्यांची. त्याच्यानंतर ते आज राहुरी विद्यापीठामध्ये औषधाची 4 महिन्यापासून तपासणी सुरू आहे. दुसरं असं सांगायचंय, मी नाशिक जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, आटपाडीमध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2-2 लिटर औषध मोफत दिलं. तिथं सुद्धा मला चांगले रिझल्ट आले आणि या बागेवर सुद्धा याच औषधाने या बागेचं वय फक्त 12 महिने पूर्ण झालेले आहेत आणि बहार धरलेला आहे. तर तर मला असं म्हणायचंय की अनेक लोक हे डाळिंब संशोधन केंद्रावाले कंपन्याला परवानगी देत आहेत, त्यांच्याकडून काही बाई घेत आहेत म्हणून परवानग्या देत आहेत. माझ्याकडे पैसे द्यायला नाही तर मी देणार नाही. पण मला असं म्हणायचं की शेतकरी हा डाळिंबामध्ये खूप स्वप्न बघतो. स्वप्न बघितल्यानंतर डाळिंब संशोधन केंद्राने किंवा राहुरी विद्यापीठाने मला याची परवानगी द्यावी आणि माझं कल्याण होणार नाही, पण डाळिंबाचे परवानगी भेटल्यामुळे त्याला वेटेज येईल, महत्व येईल आणि हजारो भारतातल्या शेतकऱ्याचं डाळिंबावरील तेल्या रोगाचं संकट नाहीचं होईल. तर तरीही मी शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की गेल्या वेळेस आमची माती आमचं माणसं मध्ये नाशिकचे संजय जाधव यांनी माझा व्हिडिओ तयार केला. त्याच्यामध्ये मी मोबाईल नंबर माझा दिला नव्हता, पण यावेळेस त्यामध्ये मी माझा मोबाईल नंबर देत आहे. संजय जाधवचं मला म्हणणं आलं की तुम्ही मोबाईल नंबर द्या, तर मी मोबाईल नंबर देत आहे आणि माझं औषध खरं आहे का खोटं आहे हे बघण्यासाठी सॅम्पल म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लिटर औषध मोफत देऊ शकतो आणि अनेक लोकांना रिझल्ट आलेले आहेत. अनेक लोक माझ्याकडून औषध घेऊन जात आहेत. तरी मी निसर्गाने आजार तयार केले, निसर्गानेच औषधं तयार केले आणि शास्त्रज्ञ व्हायला शिक्षणाची गरज लागत नसतीये. युट्यूबला सखाराम शिंदे सर्च करा. माझ्या सह्याद्री वाहिनीच्या अनेक मुलाखती आहेत. एवढं बोलतो आणि शेतकऱ्याला, भारत देशातल्या शेतकऱ्यांना हे डाळिंबाचं तेल्या रोगाचं औषध रिसर्च केलंय. मला एक 2-3 महिन्यामध्ये राहुरी विद्यापीठातून परवानगी भेटणार आहे. ती परवानगी भेटल्यानंतर मला लिगली ऑथराईज झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलतो.
आणि मी माझं संपवतो.